अध्यक्ष रंभाई माता देवस्थान ट्रस्ट तीर्थक्षेत्र धालेवाडी गेले शेकडो वर्ष अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत कुलस्वामिनी खंडेराया पवित्र कऱ्हास्नान करण्यासाठी व पवित्र कऱ्हास्नान केल्यानंतर तळे आरती व रंभाई भेटीसाठी या कऱ्हातीर येत असतात। या ठिकाणी गुप्त मल्लेश्वराचं वास्तव्य आहे। आदिशक्ती रंभाई माता ही इंद्राच्या दरबारातील अप्सरा होती। तिच्या मनामध्ये इच्छा होती की शंकर महादेवांनी आपली पत्नी म्हणून स्वीकार करावा, परंतु रंभा ही इंद्राच्या वाटेला गेली। तिच्या मनातल्या इच्छा अपूर्ण राहिल्या। नारदांच्या सांगण्यावरून तिने शंकर महादेवांचा जप केला। शंकर महादेव तिच्यावरती प्रसन्न झाले। मी जेव्हा खंडोबाचा अवतार घेईल तेव्हा तुझा उद्धार करेल असा वर शंकर महादेवांनी तिला दिला। म्हणून कुलस्वामिनी खंडेरायांनी आमोशीच्या दिवशी रंभाईचा उद्धार केला व दर सोमवती आमोशाला पर्वणी स्नानाच्या वेळी कुलस्वामिनी खंडेराया या ठिकाणी रंभाई भेटीसाठी येत असतात। या ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या वतीने आलेल्या भाविकांसाठी या ठिकाणी पार्किंगची भव्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे अन्नदानाचे जवळपास 4 ते 5 वर्ष झाला आम्ही इथं हजारो ते लाखो भाविकांना अन्नदान घालतो। पाण्याची सुविधा असेल, त्याचप्रमाणे आलेल्या सर्व भाविकांसाठी स्नानासाठीचं नियोजन असेल, असे अनेक उपक्रम आम्ही रंभाई माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी राबवतो। गेले शेकडो वर्ष देव कऱ्हातीर याच ठिकाणी कऱ्हास्नानासाठी येत असतात आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल, ट्रस्टच्या माध्यमातून असेल, आलेल्या भाविकांच्या सुविधेसाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न या ठिकाणी करत असतो। त्याचप्रमाणे अनेक वर्षापासून इथं यायला देवाला रस्ता नव्हता। मग सुरुवातीला लोकवर्गणीतून, ग्रामस्थांच्या सहकार्यातून, त्याचप्रमाणे शासनाच्या काही मदतीतून या ठिकाणी रस्त्याची उभारणी चालू आहे। गेली जवळजवळ 22 लाख रुपये वर्गणी गोळा करून या ठिकाणी पहिला मुरमीकरणाचा रस्ता करण्यात आला आणि त्यामुळे धरणाच्या बाजूला ज्या ठिकाणी मंदिर आहे तिथपर्यंत 100 सुलभ शौचालयाचं युनिटही या ठिकाणी आलेलं असतं। आलेल्या भाविकांसाठी सुद्धा त्याची सुविधा उपलब्ध आहे, रस्त्याची उपलब्ध करण्यात आलेले आहे। अशाच पद्धतीनं सर्व सुविधा, जास्तीत जास्त सुविधा शासनामार्फत आणि रंभाई शिपिंग ट्रस्टमार्फत या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत।